विश्वास नसेल ना, फक्त 5 मिनिटासाठी तुम्ही समोर बसा आणि या सरांचा रिझल्ट आहे का, काय रिझल्ट आहे याचा, आणि जे लिव्ह झालेत त्यांना पण एक कॉल करा. जे लिव्ह झालेत ना त्यांना एक कॉल करा आणि जादू कळू द्या त्यांना आहाराची. लोक म्हणतात मी व्यायामाने करू शकतो. नाही होत व्यायामाने. आहार जेव्हा पोटात जातो ना तेव्हा काय बदल होतो ना याच्या तोंडून ऐका. आता येस सर, तुमचं नाव सांगा. मी विजय मालुसरे, पुस्तकाचं गाव बिलार मधून आहे. येस. वय किती आहे सर तुमचं? माझं वय 65 वर्ष आहे सर. अरे वा, 65 वर्षाचा तरुण आपल्या समोर आज रिझल्ट देतोय. लक्षपूर्वक ऐका मित्र, 65 वर्ष वय आहे. आणि बरेच जण म्हणतात नाही मला जमणारच नाही, हे माझं कामच नाही. त्यांनी वर्कआउट केला आणि त्यांचा रिझल्ट काय ना त्यांच्या तोंडून ऐकत आपण. कशासाठी आले होते तुम्ही सर आरोग्य फॅमिली सोबत? सुरुवातीला सर मी वजन कमी करण्यासाठी आलो होतो. बर. 6 महिने झाले मी वजन कमी करण्यासाठी जॉईन झालो. बाकीचे डिसऑर्डर मी पोस्ट पासून लपवून ठेवले होत्या. बर. किती किलो वजन होतं सर तुमचं सुरुवातीला? 85 किलो होतं सर. मी आता 12 किलोचा वेट लॉस केलाय. 65 वर्ष वयामध्ये 12 किलो वेट लॉस. येस, लय भारी. क्लॅपिंग तुमच्यासाठी. खूप छान सर. हे पण तुम्ही सातत्याने स्वतःसाठी वेळ देताय, करताय टीम सोबत, आणि तुमची एनर्जी सुद्धा जबरदस्त. अगदी 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी आम्ही बघितली, आम्ही स्वतः अनुभवली आहे. खूप छान वर्कआउट केला तुम्ही. 12 किलो फॅटीचं वजन कमी केले. आणि सरांच्या डिसऑर्डर वेगळ्या होत्या. त्यांना कुठेतरी लाज वाटत होती की बाबा कसं सांगावं, काय सांगावं. त्यांचं फोकस एकच होतं, गोल एकच होतं, वजन कमी करणं. बरोबर? हा सर. मग तुमच्या ज्या डिसऑर्डर होत्या त्या काय डिसऑर्डर होत्या ज्याची तुम्हाला लाज वाटत होती, कोचला सांगायला आणि लपवून ठेवलं तुम्ही? का बरं? काय होतं नेमकं असं? 8 वर्ष मी सोयरासिसचा त्रास होतो मला. सोयरासिसचा त्रास 8 वर्ष झाला. मी ऑल इंडियाचे सगळे स्किन सर्जन, सगळे तज्ञ, सगळ्यांचे ट्रीटमेंट घेतले सर. 10 लाख रुपये मी खर्च केला त्याच्यावर. बापरे. 10 लाख रुपये खर्च करून रिझल्ट आला तुम्हाला? नाही आला सर. आणि त्यामुळे मी निगेटिव्हिटी गेलो होतो सर. म्हणजे कॉन्फिडन्स लेस झालो होतो मी. होणार. आयुष्यभरातली कमावलेली पुंजी आपण दवाखान्यामध्ये एका क्षणामध्ये गमावतो. आणि रिझल्ट जर आउटपुट काही 0% जर असेल ना तर माणसाला त्रास, टेन्शन येणार. कारण एवढा सगळा खर्च करून जर रिझल्ट काहीच येत नसेल तर मग विचार करणार ना आपण तसा. मग सोरायसिसचा काय त्रास होता सर? माझ्या पायाला जे सोरायसिस झालं होतं सर, ते स्किन एकदम ड्राय व्हायची आणि फाटायची स्किन. रक्त यायचं, चालता येत नव्हतं, बरं दाखवता बी येत नव्हतं. डॉक्टरांना फक्त दाखवायचं, फॅमिली डिस्टर्ब होती सर. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं ते आयुष्यभर परत होणार नाही. त्यामुळे मी लास्ट स्टेजची विचार केला होता सर. अरे बापरे. बघा, आयुष्य जेव्हा आपण हारतो ना, आयुष्याची लढाई हारतो ना, आणि कुठेतरी वाटतं ना माझ्यामुळे का लोक डिस्टर्ब करायचे घरातले, तेव्हा आपण शेवटचा टोकाचा निर्णय घेतो. आणि सरांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं. आपल्या आरोग्य फॅमिली सोबत अभिमन्यू बेरगळ सरांचा सुद्धा सेम रिझल्ट होता सर आमच्याकडे पण. त्यांनी सुद्धा आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. वैतागले होते खूप. जवळजवळ मला वाटतं वयाच्या 8व्या का 9व्या वर्षापासून त्यांना सोरायसिस होता. तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता सोरायसिसचा? सर मला सोरायसिसचा त्रास सुरू झाला 8 वर्ष. बर. आणि यस, तुमचा बिफोर आफ्टर अगोदर बघूयात आपण, आणि मग आपल्याला लक्षात येईल की काय त्रास होता. यस मॅडम, बिफोर आफ्टर शेअर करा. कविता मॅडम, त्यांचा बिफोर आफ्टर बघूयात आपण. काय कंडिशन होती त्यांची, काय पायाची अवस्था झाली होती, आणि माणूस का हारतो की नको बास आता, वैतागलो, कंटाळलो. बापरे. अरे बाप. ही अवस्था हा विजय मालुसरे सरांचा पाय. आणि आरोग्य फॅमिलीमध्ये यायच्या अगोदर 10 लाख रुपये खर्च केला होता त्यांनी याच्या ट्रीटमेंटसाठी. ऑल फॅमिली मेंबर्स नीट पहा, का गरज आहे आपल्याला आरोग्य फॅमिलीची, आणि आरोग्य फॅमिलीपेक्षा जास्त संतुलित आहाराची. फक्त मनात आणलं म्हणून बदल होत नाही, त्याच्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. ही अवस्था बघा, हा पाय बघा सरांचा. 8 वर्षापासून ड्राय त्यांची त्वचा पडत होती, त्याला भेगा पडत होत्या, रक्तबंबा पाय होत होता, खाज येत होती, आणि हा सोरायसिस आहे. एकदा सुरू झालं की पूर्ण शरीरावर वेढा घालतं आणि नको आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं. सरांनी जे म्हटले ना, शेवटच्या टोकाचा डिसिजन मी घेतला होता, त्याचं कारण हेच आहे. घरातली लोक डिस्टर्ब, आपण डिस्टर्ब, पैसा जातो, रिझल्ट येत नाही, अशा वेळी माणूस काय करणार? ही अवस्था, ही वेळ आपल्यावर कधी. हा रिझल्ट त्यांचा झाला, वैयक्तिक पर्सनल रिझल्ट झाला, परंतु असं नाही की सगळ्याला सोरायसिस असायला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप हा रिझल्ट बघा, हा दुसरा पायाचा फोटो लगेच. अगोदर आरोग्य फॅमिलीमध्ये सकस संतुलित आहार न खाता त्यांच्या पायाची ती अवस्था 10 लाख रुपये घालून झाली होती, काहीच आउटपुट नाही आलं बाहेर. आणि आरोग्य फॅमिली सोबत किती दिवसापासून आहात सर? 6 महिने झाले सर मला. 6 महिने. वाव, ग्रेट. खूप खूप अभिनंदन सर, हृदयापासून तुमचं. तुम्हाला जीवनदान आणि नवीन आयुष्य भेटलंय तुमच्या कोचच्या माध्यमातून, या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की कशासाठी आरोग्य फॅमिली सोबत जायचे, का सकस संतुलित आहार खायचा आहे, तेव्हा हा फोटो पहा तुम्ही प्रत्येक वेळी. हा फोटो पहा. आयुष्य बदलतंय. यांचं बदललंय, यांचा रिझल्ट वेगळा आहे. इथं फक्त तुम्ही आहार बदला, वजन कमी करण्याचा डिसिजन घ्या, तुमचं आयुष्य 90 डिग्री मध्ये बदलणार आहे. चारही बाजू डिसऑर्डर कमी होतील, वजन कमी होईल, आयुष्यामध्ये आनंद येईल, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला भेटणार. सो अमेझिंग. आणि सॅल्यूट तुम्हाला सर. संयम मी म्हटलं ना, संयम, तो संयम तुम्ही ठेवला आणि नक्की आरोग्य फॅमिली तुम्हाला योग्य वेळी भेटली आणि तुमचा पुनर्जन्म झाला. मी माझ्या कोचना देऊ मानतो सर. मी येस सर, मानणारच ना. आयुष्य बदललंय सर. एवढा सगळा खर्च करून काहीच रिझल्ट नव्हता. त्या कोचच्या माध्यमातून, या आहाराच्या माध्यमातून तुमचं आयुष्य बदललंय सर. देव तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे. काय फिलिंग आहे सर आता? काय काय सांगू शकाल तुम्ही या सकस संतुलित आहाराविषयी? तर नवीन जे असतील त्यांना मी सांगेन, याच्यात सातत्य पाहिजे. येस येस, हे अमृत आहे सर. माझ्या बॉडीचे चेंज त्या ह्याच्यामुळे झालाय. कारण बॅलन्स पुढे सकस संतुलित आहार आहे. जे पाहिजे ते कम्प्लीट सगळं मिळतंय सर, आणि टाइम टू टाइम मिळतंय. क्या बात आहे सर, क्या बात आहे. हे कोण सांगतंय? एक 65 वर्षाची व्यक्ती सांगते. खोटं सांगत असेल का? खोटं सांगत असेल का? आणि खोटं सांगून त्यांना काय भेटणार आहे? भयाचा अनुभव आहे. आणि बॉस, त्यांचं आयुष्य बदललंय. ते तुमचं आयुष्य बदलावं म्हणून हृदयापासून त्यांचा रिझल्ट शेअर करतायत. खूप लोक लपून ठेवतात, परंतु त्यांनी उघड केलाय रिझल्ट बिफोर आफ्टर दाखवून सुद्धा, की चला माझ्या एका रिझल्ट मुळे कोणाचं तरी आयुष्य बदलते. कोचनी दिलेलं शेड्यूल कम्प्लीट पाळलं पाहिजे. माझ्या कोचने जे शेड्यूल मला दिलं, सकाळी फ्रेश बरोबर अल्वेरा कॉन्स्टंट, त्याच्यानंतर 20-40 त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 3 टाइम, संध्याकाळी आपलं स्किन बुस्टर, आणि झोपताना नाईट वर्क. हे कंटिन्यू चालू आहे माझं. क्या बात आहे, क्या बात आहे. येस सर, जो आहार तुम्ही इनटेक केला त्या आहाराची जादू आहे. मला एक सांगा सर, समजा तुम्ही हा आहार घेतला नसता आणि फक्त एक्सरसाइज केला असता, तर तुम्हाला वाटतं का बरं असा इतका सुंदर रिझल्ट आला असता? नसता आला सर. मी वर्कआउट करत होतो की सर. माझ्या गावात मी पिलार पासून मॅक्रो गार्डन पर्यंत 5 किलोमीटर दररोज चालत होतो. बर बर बर. त्याच्यामुळे काय बदल होत होता तुमच्यामध्ये? सर परत नंतर रिटर्न आल्यानंतर एवढा आळस यायचा, असं वाटायचं 5 मिनिटं डुलकी काढा, आणि मग त्याच्यात परत वजन आहेच तिथं राहायचं. तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालत होता, परंतु तुम्ही ही आशा सोडून दिली असेल की सोरायसिस माझा याच्यातून कव्हर होऊ शकतो. नाही सर, मला सुरुवातीला वाटलंच नव्हतं. मी माझ्याकडे कोच आले त्यावेळेला मी कम्प्लीट निगेटिव्ह होतो. मी कोच आले की पळून जायचो, सांगायचं नको, त्यांना सांगा मला काय नाही करायचं, कारण मी सर्व गोष्टीतनं हे झालो होतो सर. पण कोचने एवढं केलं माझं की घरी जेवून बसले आणि बोलले तुम्ही सुरुवात करा. पण 7व्या दिवशी माझं मला जाणवलं की मी स्किन मध्ये फरक पडतोय. मग मी कोचला दाखवलं की माझ्या स्किन मध्ये फरक पडलाय. क्या बात आहे. बघा, सरांना वैताग आला होता, आणि का नाही येणार वैताग? 10 लाख रुपये खर्च केला आणि रिझल्ट 0% होता. एवढं सगळं करून बसलोय, आता काय होणार आहे? हीच एक अपेक्षा, हीच एक गोष्ट त्यांच्या ध्यानात होती, मनात होती, आणि म्हणून ते टाळत होते कोचला. पण मग कोच बी खमक्या होते, जाऊन बसले आणि म्हणले तुमच्याकडून करायचे, तुमचा रिझल्टच आम्हाला काढायचा आहे. आणि सरांनी सुरू केलं. 7व्या दिवशी त्यांना स्वतःमध्ये बदल दिसायला लागला. नक्की शरीरामध्ये बदल दिसायला सुरुवात होते 7-8 दिवसामध्ये. तुम्ही ऍक्सेप्ट करा फक्त. म्हणा 92 वर्षाची माझी आई आहे. गेल्या महिन्यात मी सातारच्या प्रतिभामध्ये घेऊन गेलो होतो. आईला मांडीमध्ये ब्लॉकेज आलं होतं. नाईट वरचा जिवंत मी अनुभव सांगतो तुम्हाला. मी 3ऱ्या दिवशी माझी आई आयसीयू मधनं बाहेर आली. त्यावेळेला नंतरच्या वेळेला कॉलवर आल्यानंतर मी आईचे फोटो आणि आईला स्वतः घेऊन येतो.
नाईटवर माझ्या आईचं ब्लॉकेज आहे तिथंच थांबलं आणि मी आईला घेऊन आलो. मी मार्गदर्शकांना थँक्यू म्हणेन. क्या बात आहे सर. 65 वर्षाची व्यक्ती आहाराचं महत्व सांगते आपल्याला आणि 92 वर्षाची त्यांची आई ब्लॉकेज होतं त्यांना आणि हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये जाऊन गायकवाड सर तुमचं काय चाललंय नेमकं? नारळ पाणी म्हणून मी नाईटवर पिलं सर आयुष्य मध्ये. क्या बात आहे. नाईट वर्कची ताकद, नाईट वर्क जे हृदयाचा राजा आपण म्हणतो ना, जे आपल्याला अटॅक येण्यापासून वाचवतं, तुमचे ब्लॉकेजेस क्लिअर करतं, रक्तप्रवाह रक्ताभिसरण क्रिया तुमच्या शरीरातली सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करतं. सो वजन 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 यावरती फोकस करू नका. या वेट लॉसच्या जर्नी मध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कोणता आहार गरजेचा आहे ना, तो इनटेक करत राहा. आयुष्य बदलेल, नक्की बदलेल आणि वाढेल सुद्धा आयुष्य. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. विजय मोरे तुमचं नाव लक्षात राहील कायमस्वरूपी. 65 वर्षाचा तरुण, 12 किलो वजन